हॅलो फ्रेंड्स, मी विजया आहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. तर आज ना आदित्यला थोडंसं काम दिलेलं होतं. खरं तर ते थोडंसं काम नव्हतं, काम खूप मोठं होतं, म्हणजे दिवसभर पुरलं ॲक्च्युली त्याला ते काम. तर आम्ही दिवाळीच्या वेकेशन्समध्ये जेव्हा बाहेरगावी गेलो होतो ना, तर तेव्हा आमची झाडांमधले कुंड्यांमधली जी झाडं होती ना, ती सगळी झाडं सुकली होती. मग नंतर मी ते झाडांना पाणी वगैरे देणं बंद केलं आणि म्हटलं की आता याच्यामध्ये नवीन प्लांट्स लावून घेऊया. तर आदित्यला असं काम दिलं होतं मी, की आदित्यला म्हटलं त्या कुंड्या खाली घेऊन जा आणि त्यांच्यामधली जी माती आहे ना, तर ती पूर्ण अशी घट्ट झालेली होती, तर ती पूर्ण मोकळी करून दे आणि त्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट टाकून आपण परत झाडं लावून घेऊया. आणि आदित्यही खुशी-खुशी ते हो म्हटला. खरं तर आमच्या घरामध्ये जेव्हा पण झाडं लावायची वेळ येते ना, तेव्हा आदित्यच ते काम करत असतो. त्याला आता ते खूप आवड झाली. आवड अशामुळे झाली, की तो जेव्हा छोटा होता ना, त्याला एखादं झाड लावायला द्यायची मी कुंडीमध्ये आणि त्याला सांगायची, "हे झाड तू लाव. तू जेव्हा तुझ्या हाताने झाड लावतोस ना, तेव्हा ते झाड खूप छान होतं. त्याला फुलं खूप छान येतात. ते झाड खूप मस्त वाढतं." अशामुळे काय झालं त्याला एक गार्डनिंगची ना आवडच क्रिएट होऊन गेली. ते लहानपणाची त्याची जी हॅबिट होती ना, आता ती एकदम छान त्याला म्हणजे छंद लागला तो आता. आणि आता तो अगदी गार्डनिंग करायची असेल म्हणजे घरात झाडं वगैरे लावायची असतील, त्यांना पाणी टाकायचं असेल, त्यांना खत वगैरे टाकायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो स्वतःहून करतो, आवर्जून करतो मनापासून. त्याला आता असं फोर्स नाही करावा लागत. तर मुलांना ना असं प्रेमाने आणि थोडंसं ॲप्रिशिएट करून जर एखादी गोष्ट करायला लावली ना, तर ते अगदी मस्त आनंदाने करतात. फक्त थोडंसं ॲप्रिशिएशन त्यांना पाहिजे असतं. आणि मग आदित्यची फर्माईश होती, की "मम्मी मी आता एवढे झाडं वगैरे लावून देतोय, एवढा दमतोय उन्हात बसून, तर प्लीज मला ना एक मस्त ना टरबूज खाऊ घाल." मी म्हटलं, "ठीक आहे, मुलं मागतात तरी काय ना." म्हणजे किती छोट्या-छोट्या एक्स्पेक्टेशन्स असतात त्यांच्या आपल्याकडून. मग म्हटलं, "ठीक आहे, मी एक टरबूज घेऊन येते." तर मग लगेच शेजारीच मार्केट आहे, घराच्या जवळच तिथे ते दादा गाडी लावतात. तर त्यांच्याकडून मस्त एक 6 किलोचं छान लालबुंद असं टरबूज घेतलं आणि घरी घेऊन आले आणि आदित्यला मस्त ते टरबूज वगैरे कापून आणि खाऊ घातलं. तर मला हे सांगायचे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला, की मुलांकडून आहे ना फोर्सफुली कामं कधी करून नाही घेतली जात किंवा जबरदस्तीने नाही करू शकत. मुलांकडनं जर एखादी गोष्ट करून घ्यायची असेल, ती घरासाठी असेल किंवा त्यांचं एखादं काम, आपलं एखादं काम जे त्यांना करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, तर ते जबरदस्तीने नाही सांगायचं. त्याच्यामागे काहीतरी रिझन ठेवायचं, ॲप्रिशिएट करायचं, की तू हे केल्यावर हे खूप छान होतं, ते केलं तर ते खूप छान होतं. म्हणजे आपण जेव्हा असं सांगतो ना त्यांना ती आवड निर्माण होऊन जाते आणि ते काम ना ते स्वतःहून करायला लागतात. तर माझा आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो कसा वाटला ना, कमेंटमध्ये नक्की सांगा.